लूक 10:1-42. येशू 70 शिष्यांना सुवार्त सांगायला पाठवतो आणि ह्या गोष्टी झाल्यानंतर प्रभूने आणखी 70 जण नेमले आणि ज्या ज्या नगरात व ज्या ज्या ठिकाणी तो स्वतः जाणार होता तेथे दोघे दोघे असे त्यांना आपल्यापुढे पाठवले. तेव्हा तो त्यांना म्हणाला, पीक खरोखर फार आहे, परंतु कामकरी थोडके आहेत. यास्तव पिकाच्या प्रभूने आपल्या पिकात कामकरी पाठवावे, म्हणून तुम्ही त्याची प्रार्थना करा. जा, पहा, लांडग्यांच्या मध्ये जसे कोकरास पाठवावे तसे मी तुम्हास पाठवतो. पिशवी किंवा झोळी किंवा वाहना घेऊ नका व वाटेने कुणाला सलाम करू नका. आणि तुम्ही ज्या कोणत्याही घरात जाल तेथे पहिल्याने या घराला शांती असो असे म्हणा. आणि शांतीचा मुलगा तेथे असला तर तुमची शांती त्याच्यावर राहील, पण तो नसला तर ती तुमच्याकडे परत येईल. आणि तुम्ही त्याच घरात राहून ते देतील ते खात पीत जा, कारण कामकरी आपल्या मजुरीस योग्य आहे. घरोघरी फिरू नका. आणि तुम्ही ज्या कोणत्याही नगरात जाल आणि ते तुम्हाला अंगीकारतील त्यात ते जे तुमच्या पुढे वाढतील ते खा. आणि त्यात जे दुखनाईत असतील त्यांना बरे करा व त्यांना सांगा की देवाचे राज्य तुमच्या जवळ आले आहे. परंतु तुम्ही ज्या कोणत्याही नगरात जाल आणि ते तुम्हाला अंगीकारणार नाहीत त्यांच्या रस्त्यात बाहेर जाऊन असे म्हणा, तुमच्या नगराची धूळ आमच्या पायांना लागली, ती देखील आम्ही तुमच्या विरुद्ध झाडून टाकतो. तरी हे जाणा की देवाचे राज्य जवळ आले आहे. मी तुम्हाला सांगतो की त्या दिवशी सदोमाला त्या नगरापेक्षा अधिक सोपे जाईल. हे खोराजिना, तुला हाय हाय. हे बेतसैदा, तुला हाय हाय. कारण तुमच्यामध्ये जी सामर्थ्याची कृत्ये होत आहेत ती जर सोर व सिदोन यांच्यामध्ये झाली असती तर त्यांची मागेच तरट अंगावर घेऊन व राखेत बसून पश्चाताप केला असता. आणखी न्यायकाळी सोर व सिदोन यांना तुमच्यापेक्षा अधिक सोपे जाईल. आणि हे कफरनहुमा, तू आकाशापर्यंत उंचावले जाशील काय? तू मृतलोकापर्यंत खाली टाकले जाशील? जो तुमचे ऐकतो तो माझे ऐकतो, आणि जो तुम्हाला नाकारतो तो मला नाकारतो, आणि जो मला नाकारतो तो ज्याने मला पाठवले त्याला नाकारतो. 70 सुवार्तिक येशूकडे परत येतात. नंतर ते 70 जण आनंदाने माघारी येऊन म्हणाले, हे प्रभू, तुझ्या नावाने भूते देखील आमच्या स्वाधीन होतात. तेव्हा तो त्यांना म्हणाला, मी सैतानाला विजेसारखे आकाशातून पडलेले पाहिले. पहा, मी तुम्हा साप व विंचू यांना तुडवण्याचा व वैराच्या सर्व शक्तींवर अधिकार देतो, आणि तुम्हाला काहीच कोणत्याही प्रकारे बाधणार नाही. तथापि भूते तुमच्या स्वाधीन होतात यात आनंद मानू नका, तर तुमची नावे आकाशामध्ये लिहिली आहेत म्हणून आनंद करा. त्याच घटकेस तो पवित्र आत्म्यात हर्षित होऊन बोलला, हे बापा, आकाशाच्या व पृथ्वीच्या प्रभू, मी तुझी उपकार स्तुती करतो, कारण तू या गोष्टी ज्ञानी व तर्कवान यांच्यापासून गुप्त ठेवून बालकांना प्रगट केल्या आहेत. होय बापा, कारण असेच तुझ्या दृष्टीने संतोषकारक झाले. माझ्या बापाने सर्व गोष्टी माझ्या हाती सोपवून दिल्या आहेत. आणि पुत्र कोण आहे हे बापा वाचून कोणाला ठाऊक नाही, आणि बाप कोण आहे हे पुत्रा वाचून व ज्याला तो प्रगट करायची पुत्राची इच्छा असेल त्याच्या वाचून कोणाला ठाऊक नाही. तेव्हा तो शिष्यांकडे वळून एकांती म्हणाला, तुम्ही ज्या गोष्टी पाहता त्या गोष्टी जे डोळे पाहतात ते आशीर्वादित आहेत. कारण मी तुम्हाला सांगतो, ज्या गोष्टी तुम्ही पाहता त्या पाहण्याची पुष्कळ भविष्यवाद्यांची व राजांची इच्छा होती, तरी त्या त्यांनी पाहिल्या नाहीत. आणि ज्या गोष्टी तुम्ही ऐकता त्या ऐकण्याची त्यांची इच्छा होती, तरी त्यांनी त्या ऐकल्या नाहीत. अक्षय जीवन कसे मिळवावे, एका शास्त्राचा प्रश्न. मग पहा, कोणी एक नियमशास्त्री उभा राहिला व त्याने त्याची परीक्षा पाहण्यासाठी म्हटले, हे गुरुजी, सर्व कालचे जीवन हे वतन मिळवण्यास मी काय करावे? मग तो त्याला म्हणाला, नियमशास्त्रात काय लिहिले आहे? तू काय वाचतोस? आणि त्याने उत्तर देऊन म्हटले, तू आपल्या सर्व अंतःकरणाने व आपल्या सर्व जीवाने व आपल्या सर्व शक्तीने व आपल्या सर्व मनाने तुझा देव प्रभू याच्यावर प्रीती कर, आणि जशी स्वतःवर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर. मग त्याने त्याला म्हटले, ठीक उत्तर दिलेस, हे कर म्हणजे तू वाचशील.